नमस्कार हो. तुम सर्वांकय म्हगेल्या यूट्यूब चॅनलांतू स्वागत. आज आमगेल देवस्थानांतू चल्लल तसले आमगेले 18चे एतिवेरी जावन आशिल्ले श्रीमत वरदेंद्र तीर्थ स्वामी तांगेले पुण्यतिथी आराधना आमगेल्या देवस्थानां भितरी आमगेले देवस्थानाचे पुरोहित जावन आशिल्ले वेदमूर्ती दिवाकर आचार्य तांणी आमगेले स्वाम्यांगेले गुणगान करता आसताची आमकां ಒಟ್ಟು मेळ्ळू आमगेले स्वाम्यांगेले गुणगान ऐकूया. नंतर आमगेले श्री लक्ष्मी व्यंकटेशाक महामायेक पुष्पालंकार पूजा प्रसाद वितरण हे सर्व कार्य आमकां ಒಟ್ಟು मेळून पळोवया. महादेवीलगी तशी चक्रवात देवालगी तशी जी आमगेले आश्रम संस्थानाचे आराध्य देव जावन आशिल्लो व्यास रघुपती नरसिंहाला एवढं घास करून करच्यो आमगेले आश्रम संस्थानाचे श्रीमत यादवेंद्र तीर्थ स्वामी वरून वृंदावन जावन आशिल्ले सर्व यतिवरण्य स्वतेंद्र स्वामी तीर्थ पर्यंत वृंदावनस्थ मुख्य प्राणांतर्गत वृंदावनस्थ जावन आशिल्ले सर्व यतिवरी आंगिलाजी उदास करून घेवच्यो. आज एक विशेष एक पर्वकाल आज आमगेले देवळांत तो प्रथम जावन काशीमठ संस्थानाचे श्रीमत भुवनेंद्र तीर्थ स्वाम्यान आमकां अनुग्रह केलो तसो लक्ष्मी व्यंकटेश म्हणटाना एक देवळ निर्माण जाताना शिल्पीन विग्रह कोरनो देवळांत तो पावोवचे मागीर स्वाम्यान प्रतिश्ठापन करचें
हांगा आमगे देव स्वाम्याची पूजन कोरना इतलो सलतो लक्ष्मी वेंकटेशाक आमगेले देवळांक तांणीची तांगेले अमृत हस्तान प्रतिष्ठापन केलें सगळे आमगे देव म्हणटाना काशीमठ संस्थानांनी आमगेले वसुदुर्ग पेंटेक भारी एक अन्योन्य जावन आशिल्लें एक प्रीत स्वाम्यांक जाल्यार हांगा दत्तवाडे येवचे हांगा मोकाम दिवचे हांगा रावचे भारीचे एक कुळ आरसी भुवनेंद्र स्वामी धरून आतां आमगेले सैमेंद्र स्वामी पर्यंत देवळांक हांगा काणेकाडा येवचे म्हळ्यार स्वाम्यांक मोकाम दिवचे वर्सा एक दोन फावटी स्वाम्यांक तातूंत हांगा तांणी मोकाम दिवचे आशिल्ले म्हणटाना हांगा तातूंत मासोय गेलो आसा स्वाम्यांक गेलो वसंत मास गेलो आसा मस्त प्रतिश्ठा कार्यक्रम सगळे मस्त देवळांक जाल्लेलो आसा आदी दिसांनी म्हळ्यार देवळांक वरदेंद्र स्वामीक एक पुण्यतिथी आराधना आमगेल्या देवळांक आदी हांगाचे मंगलपाडी शणै कुटुंबे तर्फेन तांणी एक वयसून घेवन तांणी तेदोळ पर्यंत देवळांक उदय दवरून अस्तमान पर्यंत सेवेदार जावन आशिल्ली देवळांक तुमच्या सगळ्यांक आशिल्लीची आतां देव बालालया भितर प्रतिश्ठा जालो आसा संराधन सेवा उत्सव सेवा इत्यादी सकयल करूंक मस्त अनानुकूल आसली करून प्रातःकाल तुकी विशेष देवा पूजा तदनंतर वरेंद्र स्वामी गेले भावचित्राक विशेष पूजन अर्चन करून आदी प्रातःकालाचे सकळी कार्यक्रम जालो सांजे नंतर स्वामी गेले गुणगान जावता अशी म्हणून आदी देवळांक बेसून घेवन कशें की म्हाका कशें की तशें दोन विशय आदी स्वाम्या मुखारी हांव गुणगान करता प्रथम जावन आमगेले काशी मठाचे संस्थानाचे मठाधीश जावन श्रीमद वरदेंद्र तीर्थ स्वामी 18 स्वामी 18 म्हळ्यार ताका एक संख्य म्हळ्यार 18 पेटयांक मंजेश्वर देवळांक स्वाम्यांक शिष्य स्वीकार केलेलो पळया तुमी 18 स्वामी म्हणटाना श्री काशीमठ संस्थानाचे 18 मठाधिपती जावन आशिल्ले श्रीमद वरदेंद्र तीर्थ स्वामी तांणी एक 10 वर्स तांणी शिष्य स्वीकार जातरी तांगेले शिक्षणा खातीर तांणी काशींत मठा भितरी संस्कृत सकळी शिकूंक भायर सरून करताची थंय तांणी संस्कृत पांडित्य स्वामी जाताची तशीच संस्कृत मात्र न्ही वेद तशी उपनिषद मागीर शास्त्र इत्यादी सकळी तांणी अभ्यास करताची तशीच जगत्यांतू महाविद्वांसांगेले एक सालारीची तांणी प्रथम जावन आसताची म्हणटाना विद्या देवते जावन आशिल्ली सरस्वती तांकां तशीच वेदव्यासाले ज्ञानान करताना वाल्मिकीले काव्य रचन इत्यादी सकळी रचन करता सामर्थ्य तशीच काळिदासू तशीच तागेले काळिदास कविले कविता समृद्धी इत्यादी सकळी आमकां दिसता तशीच पूर्ण प्रज्ञ मध्वाचार्याले तत्वज्ञान इत्यादी सकळी तांणी मस्त अध्ययन करतात 10 वर्स तांणी काशींत आशिल्लीची तदनंतर श्रीरामाले श्रीकृष्णाले इत्यादी सकळी देवाले भक्ती गीते तांणी रचन करून स्वतः तांणीची भजन इत्यादी सकळी करत आशिल्लीची तंतू केलो मालाबंद तशीच चक्रबंद नागाबंद इत्यादी सकळी तांकां सकळी ज्ञान आशिल्ले तशीच गिरीधर महले म्हणले नांवाचे पूर्वाश्रमांत तांगेलें नांव तशीच भुवनेंद्र स्वामीन ते ओटूक पळोवन मुखारसून आमगेले एक उत्तराधिकारी जावन तांणी अट्रपेटेचे मंजेश्वर श्री मदनंतेश्वर देवस्थानांत
ज्येष्ठ शुद्ध नवमी दिवसारी वरदेंद्र स्वामी म्हणून तांकां नामकरण करून 18 आमगेले काशी मठाचे 18 मठाधिपती जावन स्वीकार करतात. तदनंतर मंजेश्वरान ते गठन जाल्ले 1905 ಅಂತೂ ಪ್ರಪ್ರಥಮ ಜಾವನು ರೈಲ ಗಾಡಿ येवच्या पावले मंजेश्वरा येवन पावले ते मंगळूर आसोकून पावतान थंय कशेंची एक स्वता स्वामिनाची थंय वचून पळोवन कशें न्ही ते कशी ते आमी ते रेला गाडी कशी सोडचे करचे पळोवंक म्हणून स्वता स्वामी ते वचून पावून तांणीची ट्रेन धांवडायतात रैल तांणी ती सोडतात म्हणटान पळया कितले म्हणटा तांकां तंत्रज्ञानाचे विशय भारीची अगाध जावन आशिल्ली स्वाम्यांक. तशीची तांणी रुखाचे हस्ती चामर आनी हायणो इत्यादी सगळे तांणी करत आशिल्लीची. तशीची वाळकेश्वर मठ आमी तरी आजीकय तांणी ते कार्यरुपार हाडलेलो आसा. तशीची तांणी तांगेले ते काळान तो ब्रिटीश गव्हर्नर जावन आशिल्लो जनरल कर्जन म्हणलो तांणी दंपती जावन मठा येतात. एवढारे स्वामी तांगे लागीं इंग्लिशान संभाशण करतात. इंग्लिशान संभाशण करतना थंय आशिल्ल्यांक पुरा भारी आश्चर्य जाता. ते मात न्ही स्वामीन स्मृती मुक्तावली आनी श्री कृष्ण महार्णव इत्यादीक नित्य पठण करचे विशय आशिल्लो. तशीची केरळाचे वैपिन देवळाचे एक भटमामांक 146 उब्बटी बैसून स्वाम्यान खावेले. स्वता स्वामी बसली ती आनी ते भटमामा आवडले खाया म्हणून. ते भटमामान खाल्ले असं म्हणत ना म्हणटा स्वाम्याला एक अनुग्रह स्वाम्यान स्वता वाडयले खायाची म्हणून. तशी 146 उब्बटी त्या भटमामाक स्वाम्यान अनुग्रह केले खावचे खातीर. तशीची मंजेश्वरान ते हनुमंत भटमा म्हणटिलो ताका मरवळा पानाचे पत्रवडो स्वाम्यान सांगून ताका बारी प्रीती केली. मठा मेळटा अशें दिसता स्वाम्यान सांगून म्हणटान स्वाम्यान कशें म्हळ्यार भरपूर आयिल्ल्यांक कसले येवून जेवताले मठा भितरी कोणाक येवून जेवताले म्हणले स्वाम्यान भारी. आदी जाल्यार आमी काशी मठ संस्थान परंपरेन कशें म्हळ्यार देवाच्यो विद्यानाच्यो नित्य सम्रादन जो फळाराज जो सगळे जो सगळे येवून जेवताना म्हणजे कशें आमगे काशी म्हणून तशी भरपूर एक सम्रादन जाल्यार पळया ऊन जेवचे ना फळारा बसता तशी ती ऊन जेवचे ना. तसोच एक आमगे मठात संप्रदाय राया संप्रदाय राया आमगेले आमगे मठ म्हणत तशी मंजेश्वर मठ आमी तरी वयल्यान तांणी उंडो वयर सुकून तांणी उडोवचो ते वापस ते कोण ते धोर वापस हांडिता की तांकां स्वाम्यान भोवमान आनी दिवचे अशें म्हणटना स्वामी भारी एक इंप जावन सुस्राव जावन श्लोक पठण आनी करत आशिल्ले भजन देवाळ पुजा आनी तांणी सगळी स्तोत्र सगळी करतना थंयचे जनपदांक तांणी एक नमुन्याचे भारीची एक विस्मय जावन बसत आशिल्लीची मूक विस्मित जावन तल्लीन जात आशिल्लीची म्हूण. तशी देवाल त्रिकाल पुजा तांगेल जप तप क्रमबद्ध तदनंतर बाकी समया वेळार इन्नितर चटवटीक तांणी बैसून करत आशिल्लीची म्हूण. जगत त्या आमी तरी कसन चलता कसल हित तशीची कसल अहित म्हणलेले ज्ञान ओळखा मनुष्याले मनुष्य जग तरी तागेल कर्तव्य म्हूण म्हणटाना मनुष्याल कर्तव्य कसं न्हय म्हळ्यार सर्व विशयांचो ताणें मना व्हरता ज्ञान जावका कसन चलता जगत आमकां म्हणलें एक स्वाम्याले एक अनुग्रह अशी म्हणटाना स्वाम्यान नित्य पत्रीक वाजोवची शी ती एक नित्यांक पत्रिका आसता त्या पुरा कन्नड मराठी हिंदी इंग्लीश
पुराणमनेची पत्रिक आहे तशी ते पूरा पत्रिक बेसून स्वाम्यान सकाळचे त्यांनी वाजू तशी एक आता हे स्वाम्यान सकाळी पुरा स्वाम्यान सकाळचे पूरा म्हणे अंगान पेपर दिवस त्याचा माझा सगळं मी पडेल पुराण म्हणे एक पेपर किती पेपर येतात मल्याळम पेपर येतात कन्नड पेपर येतात इंग्लिश पेपर येतात बाकी सगळे हाडेतच आहे स्वामी तशी तदनंतर स्वामी जगत आम्ही तरी कसं जगता कशी आम्ही जीवन करता हे सगळे नियमो आमकां कोळका आमळे तरी जावं तांणी पत्रिकेत त्या ते सगळी वाजवचे त्यांनी एक तो अभ्यास करून येतिलो आणि तांकां भारी एक ज्ञानाचे एक उडगास आशिल्लो तशीच त्यांनी एक फावटी त्यांनी कसं एक वाजल्यारी ते विसरू ना म्हळ्यार एक कितलो म्हणटा तांकां उडगासाचे ज्ञान जावन शिकतशिगी अघात जावन आशिल्ले आणि कसं न्ही म्हळ्यार खुशाक आयुर्वेद आमी तर जाल्यार मस्त त्यांनी संशोधन केलेलं असं स्वतः आयुर्वेदिक वखद त्यांनी हाडेतशिलीची त्यांनी तयार करतशिलीची तशीची बाकीचे कसले वात संबंध जावन आशिल्ले आस्मा संबंध जावन आशिल्ले सर्व नमुनेचे रोगाक त्यांनी वखद स्वाम दितशिलीची तशीची स्वाम्यान एक बडमामाक आयुर्वेदाचे सगळे माहिती दिवन त्यांनी जाल्यार तांचो निपूण जाल्लेलो आसा ते त्यांनी मस्त जणांक त्यांनी वखदांनी दिवन गूण केलेलो आसा तशीच वरदेंद्र स्वामी वीणा त्यांनी वाजीत आशिल्लीची तशीची भारी दुर्बळ चेडवांक त्यांनी स्वतः विद्याभ्यासा खातीर मस्त नमुनेचे एक तांकां धनसहाय इत्यादी स्वामी अनुग्रह करत आशिल्ले तशीची खूब रूपांनी मुक्ताची पीठा हे पूरा त्यांनी जोडण करत आशिल्ली तशी की तांगेले अमृतस्थान सारी नूतन देवालय निर्माण झालेलं असतं तशी की वरदेंद्र स्वामीनं सारी व्यंकटरमण देवस्थान स्वतः त्यांनी निर्माण केलेले एक म्हळ्यारी कासवड देवस्थानाचे वरदराज व्यंकटरमणाचं त्यांनी ती प्रतिष्ठापन केलेले तदनंतर हरिखंडिगे पुತ್ತूर आणि उडीप अशी त्यांनी सारी देवळां भितरी व्यंकटरमणालय देवाक व्यंकटरमण देवळाक देवाक प्रतिष्ठापन केले जाल्यार महान स्वामी त्यांनी तशी की आधी ती जाल्यार त्यांनी प्रतिष्ठापन केलेले प्रत्येक देवळ जाल्यार भारी एक एक विशेष जावन अनुग्रह केलो जाल्यार सगळी देवजामसीची तशी की श्रीमद वरदेंद्र स्वामी बहुमुखाचे प्रतीक जामशिलेची संगीत काव्य कविते अशी सगळी त्यांनी पोषक जावन आशिल्लीची लेखांत जाल्यार भारीची परिणीत जावन आशिल्ले स्वामी ज्योतिष्य कैरेका म्हळ्यार हात उगडोवचे तशी की आयुर्वेद आमचो निपूण जावन आशिल्लीची विद्वांस जावन आशिल्लीची तशी की बहुभाषा पंडित जावन आशिल्ले स्वामी स्वामी बहुमुख भाषा पंडित म्हळ्यार संस्कृत आणि हिंदी गुजराती इंग्लिश लॅटिन तशी की फ्रेंच पोर्तुगीज उर्दू तेलुगू मराठी तमिळ कन्नड जर्मन आणि जपानीज इतकी भाषा वरदेंद्र स्वामीने होत केली अशी की चलो आमच्या भारी भारी तशी की आधुनिक यंत्र ज्ञान बहुमुख्य आकर्षक जावन आशिल्ले विषय जावन आसा यंत्र
तशीच एक अवंती जवळचे घड्याळ, तशीच टाईमपीस इत्यादी सकाळी उघडे त्यांनी जी मेळ्ळो अವಾಗ त्यांनी ಜೋಡಣೆ ತಂದಿದ್ವಿ मेळ्ळो त्यात ಕಳಿಸ್ತಂತ अವಾಗ तुम्ही कोणी ते जोडणं करून काही पद्धत आहे स्वामी तशी की त्यावेळा गेलेली आपलं आंग्ल भाषा जो एक प्रमुख एक येऊन स्वाम्यांचे येऊन भेट करता आणि साष्टांग स्वाम्यांचा नमस्कार करता तशी ती स्वामी गेले एक वरदेंद्र स्वामी गेले एक फोटोग्राफी इत्यादी सगळी संबंधित विषय आमची झाली आणि सगळे नमुन्याचे अनुभव गाणी येतात तशी ती स्वामी वेदाचे एक सार आम्ही सगळे समाजात कोळचिकत जाऊन बसरूर मंगेश्वर आणि कार्काळ हे तिन्ही देवालयामध्ये विशेष जाऊन स्वामी पाठशाला इत्यादी सगळी केलं तशी ती स्वामी वरदेंद्र तीर्थ स्वामी षोडशोपचार पूजा विधान हरी 16 नमुन्याचे पूजन असं देवा तशी त्यांनी ते 16 नमुने पूजे विधानारी देवाक वेदव्यास देवाक व्यासरघुपती देवाक पूजन करतसे स्वामी तशी जे मठ आणतो धार्मिक चारित्रिक इत्यादी सगळी पुस्तक प्रकट करते आणि बसरूर आणतो त्यांनी स्वतः सच्चिदानंद मुद्रणालय म्हणून एक त्यांनी एक काही पुस्तक इत्यादी सगळी पंचपत्रिकेत जाऊन एक स्थापन केले तदनंतर मंगळूर आणि जगारी भाषण मिशन प्रसंग म्हणून काही जगारी अक्षर जोडण इत्यादी सगळी पुस्तकात बाइंड करते तशी ती इत्यादी सगळी त्यांनी मस्त नमुन्याचे पुस्तक त्यांनी प्रकटन केले तशी ती सगळे शाखा मठान जगारी पुस्तक पूरा एकडे ती गवर्नो एक केंद्र ग्रंथालय म्हणून त्यांनी स्थापन केले तदनंतर सुसज्जित कಟ್ಟಡ करून त्यांनी एक सुसज्जित कಟ್ಟಡ निर्माण केलेलं असं तशी ती दक्षिण कन्नड आमचं जगारी केरळ आम्ही तरी बस तशी ती स्वामी दक्षिण कन्नड म्हणून केरळ बायसोरून एक प्रसंग येता त्यावेळी त्यांनी मस्त नमुन्याचे हलवार काव्य इत्यादी सगळी कवी त्यांनी करून देवात त्यांनी वगळी केला तशी ती स्वामीना मालाबंध चक्रबंध नागबंध इत्यादी सगळी करून दिव्य ज्योती त्यांनी अनुभव केलेलं सर तशी की एक कोटी वरदेंद्र स्वामीनं कुंदापुरात तशी होणारी त्यांचे एक टेलिग्राफिक ट्रान्समिटिंग एक यंत्र वाढलेलं त्यावेळी स्वामीनं ते यंत्र मठात वाढवून त्यांनी स्वतः ते रिपेअर केले त्यावेळी आता मोबाईलने आपण थोडा टेलिग्राम यंत्र केले ॲनिमेशन वाढलेलं मठ वाढवून स्वामींच्या संपून दिले नंतर त्यांचा त्याचे भावी माहिती तशी की कैकारिका विषयांतो भारी नैपुण्य हेमातने वस्त्र इत्यादी सगळी जोडण करते तशी की सपूरदान असलेले रिबन तशी की स्वस्तिक देवाला नाम असलेले इत्यादी सगळ्या त्यांनी शिवचे आणि त्याची सगळी तयार करते उत्तरीय इत्यादी सगळे त्यांनी तयार करते आधी काही अशी म्हणाले आम्ही बनतो मग आम्ही तरी अर्ध कोंदवरला असते उत्तर येणं पूर्ती करून आहे अर्ध मात्र कोंदवरला असत बनतोळा तशी ती गुरुवर्य मस्त देवळ प्रतिष्ठापन केलेलं असं मस्त देवळ जीर्णोद्धार केलेलं असं तशी ती रूपांतो श्री लक्ष्मी वेंकटेशात आणि प्रतिष्ठापन केले तशी ती श्रीमद भुवनेंद्र तीर्थ स्वामींना एक शिलान्यास केलेली आमचे वरदेंद्र स्वामी म्हणून रूपांतो संकटमनात प्रतिष्ठित केलेलं असं तशी ती तात्काळ शिल्पी लक्ष्मण शानबाग त्यांनी देवळांतो स्थिरास्तंभारी वरदेंद्र स्वामीले एक मालाबंद
रचन केलेलं सर. तशी ती व्यंकटरमण देवळाचे प्रतिष्ठा पुತ್ತूर देवळांतरी तन्नीची व्यंकटरमण प्रतिष्ठापन केलेले 1920 स्वाम्यानं त्या देवाक प्रतिष्ठापन इत्यादी सगळी केलेलं असं. वरदेंद्र स्वामी श्रावण शुद्ध चतुर्थी श्रावण शुद्ध ಚತುರ್ಥಿ ಪದಿದಾವಿ ನಾವು ಸಂವತ್ಸರ 1834 1912 श्रीनिवास प्रभु મળેલે कुच्चीचो एक वटू कर स्वाम्यानं संन्यासी दीक्ष देऊन शिष्य स्वीकार त्यांनी केले. हे वटू त्यांनी सुकृतेंद्र स्वामी म्हणून नामकरण करून आमगेले काशीमठ परंपरेने केली. तशी सुकृतेंद्र स्वामीले अनुग्रह प्रकारसह आले म्हणताना स्वाम्यानं कसं केलं. तमिळनाडाचे ಕಿರ್ಚನಾಪಳ್ಳಿ ಕಾವೇರಿ ನೈಜ ತೀರಾರಿ वरदेंद्र स्वामी मस्त वर्ष त्यांनी काही प्राप्त नसली हे श्रीरंगनाथात त्यांनी भारी की वैवै करून म्हणून त्या देवाक त्यांनी मस्त काळ त्यांनी पूजन केला. तशी की त्या रंगनाथात स्वामी दर्शन घेतली निमित्त मुक्ती मिळता अशी म्हणून स्वामी रंगनाथाला सगळ्यांनी तरी मस्त काळ त्यांनी काही राबवून अशी घेतली. तशी की तो रंगनाथ म्हणलो पंढरापुराचो पांडुरंग तशी की त्यागेले त्या पायबंदा म्हणून गंगे पूर्ण सगळे श्री कावेरी रंगनाथाला सन्निधानामध्ये तरी ती गंगे होण्याचा म्हणताना तशी की तिरुवनंतपुर राया अंदलागी वरदेंद्र स्वाम्यांक त्याला अरमने आपण हाणलेನು सत्कार इत्यादी केलेलं सर. स्वाम्यांक संकल्प मिळेल एक मानपत्र घेऊन सर त्यांना स्वाम्यांक सत्कार केलेला सर. तशी की अपार श्रम पाहून स्वामी मिळाली. आता स्वाम्यांक सगळे काल रेडी होते जायना स्वाम्यांक तिकडू का आणि डोळे बैसू का एकच वतन भारी कष्ट स्वाम्यांक भारी कष्ट त्या काळात. तशी मस्त स्वामी परिश्रम घेऊन त्यांना देहाचे वैरी मस्त नमुने परिणाम पडले. म्हणजे त्यांना श्रीमूत्र म्हणताना डायबिटीस इत्यादी स्वामी केले. तशी की त्यांची फाटी गुण गेले. तशी की ते असल्याने त्यांनी आणि पिटाळ खूप विकत नसले फाटी ओढ एक हे झालं आम्ही गेल्या पक्षाने काय ठीक आहे 8 दोन द्याना जेवढा आम्हाला कसं जायना आम्हाला पिटाळ खूप त्यांनी करता म्हणताना ती किंमत ती भूक असल्याने त्यांनी सैसून त्यांनी रासरगोपती देवाचं त्यांनी पूजन केलेलं सर. तशी सत्तर समय वेळारी कोण आयलारी त्यांनी असताना स्वाम्यांना प्रसाद देत होती. तशी ती त्यांनी शिष्य स्वीकार करून वरदेंद्र स्वामी हंगे शिष्यान घेऊन सुकृतेंद्र स्वामी घेऊन ಬಂಟ್ವಾಳಾಕ स्वामी घेऊन ते पावताची ಸ್ವಲ್ಪ दिवस त्यांनी ಬಂಟ್ವಾಳ अंदूची स्वामी वास्तव्य करतात. तशी ती ಬಂಟ್ವಾಳ अंदलारीची आयुर्वेदिक वक्र सकाळी घेऊन ಸ್ವಲ್ಪ तनಕ गुण देतात. तदनंतर स्वामी मंगळूर वर्षावधी रथोत्सव न्यास त्यावेळा स्वामी ಅಲ್ಲಿ ಶಿಷ್ಯಾನ್ घेऊन सुकृतेंद्र स्वाम्यान घेऊन होती हंगा मंगळूरांत रथोत्सव आवडारी स्वाम्यान भाग झालेला सर. तशी ती शिष्यवृंदाक फलमंत्राक्ष इत्यादी सगळी घेऊन अनुग्रह केलेला सर. तशी ती स्वामी तिरुमला यात्रा करता तिरुपती यात्रा करून येणं वेंकटरमणा भेट करून स्वामी त्यांनी शिष्यांनी ಒಪ್ಪುची विद्या शिष्यांक विद्याभ्यासाक तरी त्यांनी कोच्चीक स्वामी कटोलिताची वरदेंद्र स्वामी मुंबई तो बाणगंगा
मठ आम्ही तरी येऊन पावतात शिष्यांक सुकृतीन स्वाम्यांक कोटी पेटताची त्यांनी मुंबई पावतात मुंबईन तो श्री काशी मठान तो श्रीमद माधवेंद्र तीर्थ स्वामी गेले वृंदावन हे वृंदावन आम्ही ते मस्त स्वामी ते वास्तव्य करून तांगेले जप तप अनुष्ठान आणि देवा नामस्मरण करून तांगेले ಬರೀರಿ ತಂಗಿರುತ್ತೆ ಸಾವಿರದ 24/6/1914 म्हणताना स्वामी वृंदावन ಸ್ಥಿತಕ್ಕಾಗಿ तशीची ತಂಗಿನ वृंदावन तुम्ही पळवता जाल्यार मुंबई वचूंक मुंबई जंकला तुमका महादेवेंद्र स्वामी वृंदावन पळयत तद्लगी ती वरदेंद्र स्वामी वृंदावन तुम्ही पळयत तशी ती स्वामी सुकृतीन स्वामी कोचीन तो विद्याभ्यासा खातीर आशिल्ली ती त्या वेळार तांकां विशय आयलो म्हळ्यार स्वामी मुक्त जाली ती मुंबईन तूं कसं करता म्हणून कळना स्वाम्यांक मस्त दूर ना कोची गई मुंबई गई म्हणताना स्वामी वालकेश्वर मठात पावताची थंय वचून वृंदावनाची भारीचे दुःख जाता तशीची थंय एक ಸ್ವಲ್ಪ एक समाधान म्हळ्यार 3 वर्ष तांणी वरदेन स्वामी होतो आशिल्ली सुकृतीन स्वामी खाली 3 वर्ष तांगेला राबून सगळे मनोचे तांगेला जी सगळे तांगेला विद्याभ्यास की बाकी अनुभव की इत्यादी सगळे तांगेला जी 3 वर्ष राबून सगळे अनुभव घेतलो तशी की वरदेंद्र स्वामी गेले वृंदावना वचून वाण पूजन करतात वाण ते प्रदक्षिण करतात की तांगेले प्रति एक कष्ट तापत्रय पाप परिहार जावतात कसले संदेह ना श्रीमद माधवेंद्र स्वामी श्रीमद वरदेंद्र तीर्थ स्वामी गेले समाधीन पोचून भक्तीन श्रद्धेन सकाळी आम्ही प्रदक्षिण नमस्कार करून आई म्हणून जाल्यार आम्ही केलेले सर्व नमनेचे मागची हे मुखावेचे सर्व नमनेचे कसले पाप इत्यादी सगळे परिहार जाता म्हणून आज वरदेंद्र स्वामीले एक पुण्यतिथी दिवसारी तांगे मुखार बसले आज साक्षात स्वामी तांगे बसले ती म्हणताना आमगेल्या देवळान तो भुवनेंद्र स्वामी वरदेंद्र स्वामी सुकृतीन स्वामी सुधींद्र तीर्थ स्वामी तदनंतर समेंद्र तीर्थ स्वामी हे स्वामी गेल्यांना अनुग्रह असत म्हणताना आमकां प्रथम देवळ जाताना ती भुवनेंद्र स्वामी गेले अनुग्रह करताना देवळ गेलेले तदनंतर आमकां बाकी सगळे स्वामी गेले एक सगळे विषय सगळे कसं कितें वाजून करून आमकां होत असत मागीर सुधींद्र स्वामी गेले म्हणजे ताचो मास हांगा जालो सगळ्यांचे होत असत त्या पत्याक ताचो मास जालो तेव्हा नाशिल्ली हांगा सगळे चर्चे तांकां मस्त रमणे स्वाम्याला की कुटुंब पूर्ण प्रसाद घेवची सगळे विषय और स्वाम्यांचे विषय सगळे विषय अनुभव असतात आता तांचे सैन्य स्वामी दिलेले आनी ताचो मास त्याला सांगता म्हणून देवळा सगळे कार्यक्रमात सगळे पावी रसिकी आता निमंत्रण देवळ जावचे असत हे सर्व कार्यक्रम सगळे आमगे देवाला अनुग्रहण करताना आमगे काशीनाथ संस्थानाचे सगळे स्वामी गेले अनुग्रहण करताना शीघ्र जावन आमगे देवळाचे सर्व कार्यक्रम चंद्रपार जावपा उद्गार जावपा देवळ नूतन देवळ जावपा तांचे देवान प्रतिश्ठ जावपा हे मात्र आमगे सगळे पिंटेक संतांनी फक्त व्यवहार उद्योग असत एक हो विषय जनपदान देवान अनुग्रह करता जनपदान फक्त व्यवहार उद्योग सगळी चांग रूपार जाल्यार मात्र आमकां सर्व नमुने कार्यक्रम चंद्रपार जाता देवाला अनुग्रह जावपा देवाला अनुग्रह कसले जायना म्हणताना नित्य निरंतर आमी देवळा येवचे देवाला प्रदक्षिण करची देवाला मागून घेवचे आमगेले पिंटे खातीर आमी करता व्यवहार उद्योगा खातीर मुखार जेवचे सर्व देवळा कार्यक्रमा खातीर भजक वृंदान मागून घेवपाक भजक वृंदान मागून घेतल्यार मात जातले देवाला येवन मागू करता देवा शीघ्र जावन देवळा कार्यक्रम जावो
तसं एक प्रतिष्ठापन जेवते सर एक भाग्य पडत सर एक भाग्य आमच्या देवान दिव का अशून आम्ही निरंतर देवाला मागून घेतली आम्ही सर्व बाळा तरी सर्वांगे शिक्षण तरी सर्वांगे उद्योग तरी सर्वांगे विवाह कार्य तरी मग आणि समाधान राहिलेल्या आमच्या समाधान देऊ का देवा मला समाधान देऊ का वास्तविक गडकड गेल्याने सगळ्यांचे देवाने एकमुखी देऊ का परस्पर प्रीती विश्वास देऊ का पण ते अनुभव करता म्हणा देवालागी स्वामींगालागी मागून घेऊ हा उरलेला कसले सेवळवणे कसले गेलाही स्वामी समापन करता म्हणून स्वामीला मागून घेऊ पोटी करतात हे व्हिडिओ तुमच्या सर्वांचे इष्टजन लागता तुम्ही देखील चॅनलला लाईक करायची, कमेंट करायची, शेअर करायची, तशीच सबस्क्राईब करायची, बेल आयकॉन प्रेस करायची. थँक्यू.